मी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, नेमणूक पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन. पिंपळगाव पोलीस स्टेशन परिसरातील सर्व भाविकांना एक नम्र विनंती करण्यासाठी मी हा सध्याचा व्हिडिओ बनवत आहे. सावखेडा येथे आपली भैरवनाथ बाबा यांची यात्रा चालू आहे. त्यानिमित्ताने 3 रविवार आपले सुखरूपपणे पार पडलेले आहेत. परंतु त्या यात्रेमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत आहेत त्यासाठी तुम्हाला अवेअर करण्यासाठी मी हा सदरचा व्हिडिओ बनवत आहे. माझी सर्व यात्रेसाठी येणाऱ्या सर्व महिलांना एक विनंती आहे की त्यांनी यात्रेनिमित्त येताना आपल्या अंगावरील दागिने हे घरीच काढून ठेवा. एक नकली मंगळसूत्र तुम्ही घालून तुमच्या आयुष्याची किंवा तुमच्या लग्नातली तुमची जी ओळख आहे ती तुम्ही वाचवू शकतात. त्यासाठी यात्रेमध्ये येताना तुम्ही मंगळसूत्र न घालता एक नकली मंगळसूत्र घालून तुम्ही या. तुमच्या हातामध्ये जर पर्स असले किंवा इतर काही साहित्य असले त्याची तुम्ही काळजी करा. तुमच्यासोबत तुमचे लहान मुलं असतात. बऱ्याचदा यात्रेमध्ये ते मुलं हरवण्याचे प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर मुलांची शक्यतो काळजी घ्या. लहान मुलं जर तुमच्या सोबत असतील तर त्यांचा हात सोडू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यात्रेमध्ये येताना रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. सर्व भाविकांना माझी ही नम्र विनंती आहे की आपण आपल्याच दिशेने जाताना ओव्हरटेक न करता, रस्ता छोटा आहे त्या कारणाने तिथं वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे, तर रस्ता ओव्हरटेक करताना आपण आपल्याच दिशेने हळूहळू जर तुम्ही पुढे गेले तर यात्रेमध्ये येणाऱ्या नागरिकांना दर्शनासाठी त्याचा व्यवस्थित उपयोग होईल आणि वेळेत ते सगळे आपले दर्शनासाठी मंदिरात पोहोचतील आणि वेळेत ते घरी पोहोचतील. म्हणून माझी सर्व भाविकांना विनंती आहे की या छोट्याशा गोष्टींसाठी तुम्ही यात्रेमध्ये येताना काळजी घ्या. आपले पर्स आणि आपले दागिने सांभाळा. चोरांपासून सावध राहा. जर तुम्हाला कोणी संशयित वाटत असेल तर आजूबाजूला आपले जे पोलीस आहे, युनिफॉर्म मधले पोलीस आहे आणि काही सिव्हिल मधले पोलीस आम्ही तिथे फिरत आहे. तर तुमच्या संशयित जर तुम्हाला कोणी वाटत असेल तर तुम्ही ती माहिती पोलिसांना द्या. पाळण्याच्या ठिकाणी जेव्हा तुम्ही लहान मुलांना घेऊन जात आहात तिथे पाळण्यामध्ये बसण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. शक्यतो महिलांपासूनच सावध राहा, कारण की चोरणाऱ्या बऱ्याच महिलाच आहे. त्या कारणाने आपल्या आजूबाजूला कोण आहे याची आपण दक्षता ठेवा, लक्ष ठेवून राहा